डॉक्टर मोहन देस. मी डॉक्टर असण्याचा उल्लेख जरा स्पष्टपणे केला. याचं कारण असं आहे मित्रांनो, की आज मी तुमच्याशी डॉक्टर म्हणून बोलणार आहे. विषय अर्थातच ज्वलंत, आत्ताच्या घडीला सगळ्यांच्या मनांना त्रास देणारा, वेदना निर्माण करणारा विषय आहे. हाथरसच्या त्या तरुणीचा. घटना 14 सप्टेंबरची, ज्या दिवशी तिच्यावरती बलात्कार झाला. 4 लोकांनी बलात्कार केला आणि तिला मारूनही टाकलं आणि निर्घृणपणे, अतिशय क्रूरपणे मारहाण करून तिला मारून टाकलं. तरी ती जिवंत होती 15 दिवस. या हॉस्पिटलमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये, पहिल्यांदा हाथरसच्या हॉस्पिटलमध्ये, त्यानंतर अलीगडच्या हॉस्पिटलमध्ये, नंतर दिल्लीमध्ये सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. शेवटचा श्वास घेतला तिने दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये. 15 दिवस गेलेले आहेत मध्ये. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या पोलीस अधिकाऱ्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधाराने सगळ्या जगाला सांगितलं की रेप झालाच नाही, बलात्कार झालाच नाही, बलात्कार कोणी केलाच नाही. कारण पोस्टमॉर्टममध्ये म्हणजे प्रेताच्या तपासणीमध्ये शुक्राणू आढळले नाहीत. आणि सांगताना या पोलीस अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा अभिमान होता की आमच्या राज्यामध्ये महिला किती सुरक्षित आहेत. आनंद होता, सुटकेचा आनंद. सुटका कशापासून सुटका? तर आता बलात्कार झालेला नाही आहे, फक्त खून झाला आहे. खून झाला आहे म्हणजे खुनापेक्षा बलात्काराची घटना ही जास्त वाईट आहे असंही येथे जाता जाता सांगून गेले. मित्रांनो, घटना 14 तारखेची. त्यानंतर 15 दिवस ही मुलगी, ही तरुणी जिवंत होती, झगडत होती मृत्यूशी. काय वेदना असतील. आणि ती शुद्धीवरती आली होती. म्हणजे वेदना आणि प्रचंड मनाला त्रास हा तिला जाणवलेला असणार. या 15 दिवसामध्ये आपल्या या पोलीस अधिकारी जे सांगतात त्याप्रमाणे शुक्राणू तिच्या शरीरावरती जिवंत राहतील. हे कशावरून? 3 हॉस्पिटलमध्ये या मुलीची रवानगी होते. प्रत्येक वेळी तिच्या शरीरावरती काही ना काहीतरी उपचार केलेले असणार. कसे राहतील हे शुक्राणू आणि त्यांचे शुक्राणूंचे अवशेष? मित्रांनो, हे लक्षात घ्या की पोस्टमॉर्टम म्हणजे काय असतात? म्हणजे प्रेताची चिरफाड आणि तपासणी. आता या तपासणीमध्ये ज्याला आपण मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणतो, त्या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेतला जातो. परंतु पोस्टमॉर्टम ही जी गोष्ट आहे ना, ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही देत. काय सांगतं पोस्टमॉर्टम रिपोर्ट? काय सांगतो रिपोर्ट? हे सांगू शकतो की मृत्यू कशाने झालेला आहे. या विशिष्ट तरुणीच्या मृत्यूच्या मागे अर्थातच स्पायनल इंजुरी, म्हणजे मणके मोडलेत, कणा तुटलेला आहे. आणि ही भयानक इंजुरी असते. ही फक्त बोनी इंजुरी म्हणजे हाडांची इंजुरी नसते, तर मज्जारज्जूची इंजुरी असते. जखम असते आतमध्ये आणि त्यामुळे मृत्यू येऊ शकतो. रेपमुळे, बलात्काराने मृत्यू नाही येत. अशा रीतीने बलात्कार झाल्यानंतर तिची जीभ कापून टाकणं, तिचा पुरावा नष्ट करणं, हे सगळं व्यवस्थितपणे आजकालच्या दुनियेमध्ये तरुण माणसं, बलात्कारी माणसं शिकलेली आहेत. त्यांना कळतं की या मुलीने तोंड उघडलं तर आपली पंचायत होणार आहे, आपण सापडू.
पुरावाच नष्ट करावा या दृष्टीने तिचा खून करण्यात आलेला आहे. आता तर पोस्टमॉर्टममध्ये वजायनल स्मिअर म्हणजेच योनी मार्गातील जे योनी मार्गामध्ये जे शुक्राणू आहेत असू शकतात, त्या शुक्राणूची तपासणी पण होऊ शकते. कसे राहतील शुक्राणू? आणखी एक असं म्हटलंय पोस्टमॉर्टम मध्ये, या तपासणीमध्ये काय म्हटलंय की योनी मार्गातल्या जखमा, जुन्या जखमा हील झाल्या आहेत. म्हणजे काय? भरलेल्या आहेत जखमा आणि योनी मार्ग पूर्वीसारखा झालेला आहे. त्याची अंतस्त्वचा जी आहे ती पूर्वीसारखी झालेली आहे. मित्रांनो, आपलं जे शरीर आहे हे शरीर अतिशय कार्यक्षम असतं. खास करून वेगवेगळी जी छिद्र आहेत त्या छिद्रांमध्ये होणाऱ्या जखमा, ॲब्रेजन्स आणि ओरखडे हे फार लवकर बरे होतात. हे दाखवलंय पोस्टमॉर्टममध्ये. त्याचबरोबर गुदद्वारातल्या जखमा, ॲब्रेजन्स आणि जे ओरखडे आहेत ते पण बरे झालेले आहेत असंही हा पोस्टमॉर्टम सांगतो, रिपोर्ट सांगतो. मित्रांनो, तिथे अर्थातच शुक्राणू किंवा शुक्राणूंचे अवशेष सापडले नाहीत यात कसलंही आश्चर्य नाही. म्हणजे ते तिथे नाहीत, ते शुक्राणू तिथे नाहीत याचा अर्थ रेप झालाच नाही. याला बेसिस काय? कसं म्हणता येईल असं की रेप झालाच नाही या एवढ्याशा पुराव्यावरती? 2012 साली जी निर्भयाची केस झाली दिल्लीमध्ये आणि त्यानंतर लोकांच्या, खास करून तरुणी रस्त्यावरती आल्या, हजारो लाखो लोकांनी प्रोटेस्ट केला, निषेध केला आणि त्याच्यावरती सरकारला एक ॲक्शन घ्यावी लागली. एक प्रक्रिया त्याने रुजू केली आणि वर्मा कमिशनने बलात्कार आणि या संबंधित वेगवेगळ्या म्हणजे सेक्शुअल असॉल्टच्या संदर्भामध्ये एक पुनर्रचना केली कायद्याची आणि ती लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. अतिशय महत्त्वाची आहे की वजायनामध्ये किंवा योनी मार्गामध्ये शुक्राणू असायला पाहिजेत असं नाही, असं वर्मा कमिशन सांगतं. आणि जर शुक्राणू असतील योनी मार्गामध्ये किंवा गुदद्वाराच्या आसपास तर एवढंच सिद्ध होतं की पेनिट्रेशन झालेलं आहे, लिंगाचा प्रवेश झालेला आहे किंवा लिंगाच्या प्रवेशाचा प्रयत्न झालेला आहे आणि इजॅक्युलेशन झालेलं आहे, म्हणजे वीर्यपतन झालेलं आहे, एवढंच सिद्ध होतं. आणि मित्रांनो, या प्रकारची क्रिया जर निरोध वापरून जर झाली असेल तर तोही पुरावा राहत नाही. जे काही निरोध आहे, वापरलेले निरोध आहे, ते खिशात घालून हे बलात्कारी लोक तिथून निघून जाऊ शकतात, पुरावा कोणताही न ठेवता. काही वेळा तर इजॅक्युलेशन म्हणजे वीर्यपतन देखील होत नाही किंवा झालं तर इतरत्र कुठेतरी होतं, दुसरीकडेच होतं, त्याचा पुरावा राहू शकत नाही. तर यामध्ये असं म्हणता येईल की शुक्राणू आढळले नाहीत किंवा शुक्राणूंचे अवशेष आढळले नाहीत म्हणून रेप झालाच नाही, हा असं म्हणणं अगदी विज्ञानाला धरून मुळीच नाही. आता असं झालेलं आहे की 14 तारखेचा म्हणजे ज्या दिवशी घटना झाली त्यावेळचा मेडिकल रिपोर्ट कुठे आहे? म्हणजे घटना ताजी असते आणि त्या घटनेमध्ये असंख्य पुरावे मिळू शकतात, त्याची नोंद होऊ शकते. ती तपासणी कुठे आहे? पोस्टमॉर्टमची तपासणी पुढे आलेली आहे, आधीची तपासणी कुठे आहे? आधीच्या हाथरसच्या हॉस्पिटलच्या मेडिकल ऑफिसर्सने नेमकं काय केलं की रेप झालाच नाही असं समजून बाकीच्या इंजुरीजवरती ट्रीटमेंट दिली आणि ते जमलं नाही म्हणून मग अलीगडला, आणि अलीगडलाही जमलं नाही आणि म्हणून दिल्लीला या तरुणीला पाठवण्यात आलं. काय झालं नेमकं? ती तपासणी कुठे गेली आहे? अशी एक गोष्ट वर्मा कमिशनने खूप चांगली केली, ती अशी आहे की काही तज्ज्ञ लोक बसले एकत्र आणि म्हणाले की
या रेप व्हिक्टिमची म्हणजे बलात्कारिता जी स्त्री आहे, मुलगी आहे, तिची तपासणी करण्यासाठी एक सिस्टीम, एक अत्यंत काटेकोर व्यवस्था अशी निर्माण केली पाहिजे. विचार करून त्यांनी 7 पायऱ्यांचा प्रोटोकॉल एक बनवला. 7 पायऱ्या आहेत. प्रोटोकॉल याचा अर्थ तपासणीचा क्रम, आणि हा क्रम निश्चित केलेला आहे. आणि प्रत्येक पायरी ही केलीच पाहिजे अशा प्रकारची अट आहे. आणि ते सर्व मेडिकल स्टुडंट्सना म्हणजे वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. आज MBBSच्या कोर्समध्ये हा विषय काटेकोरपणे शिकवला जातो. ही खूप चांगली गोष्ट आहे. हे 2012च्या नंतर झालेली गोष्ट आहे, पण आज जे तरुण डॉक्टर्स आहेत त्यांना हे सगळं व्यवस्थितपणे माहिती आहे. मी जेव्हा MBBS झालो 1975 साली, तेव्हा याचा पत्ताच नव्हता. अशा गोष्टींचा पत्ताच नव्हता. आम्हाला माहितीच नव्हतं. आम्हाला कोणी शिकवलंच नाही. काय शिकवलं? 2 फिंगर टेस्ट. म्हणजे योनी मार्गामध्ये 2 बोटं घालून बघायचं आणि मग हायमेन आहे की नाही किंवा इंजुरीज आहेत की नाही बघायचं, आणि त्यात अर्थातच काही एक विशिष्ट यंत्र वापरून त्याची योनी मार्गाची तपासणी करणं, स्मिअर घेणं, याच्या पलीकडे आम्हाला काही शिकवलं नाही. ही अत्यंत बॅकवर्ड, अत्यंत प्रतिगामी अशा दृष्टिकोनाने आम्हाला हे सगळं शिकवलं गेलं. त्यानंतर खूप खूप प्रगती झालेली आहे. आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते. सेहत मुंबई नावाची एक संस्था आहे, रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, संशोधन चालतं. या संशोधन कार्य करणाऱ्या सेहत नावाच्या संस्थेने हा प्रोटोकॉल निश्चित केला. तो ट्राय आऊट केला, प्रत्यक्षामध्ये आणला, आणि आज तो या MBBSच्या कोर्समध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. हे अभिमानानं सांगायची गोष्ट खरं म्हणजे आहे की या लोकांनी अशा प्रकारे संशोधन करून हा प्रोटोकॉल निश्चित केलेला, ही व्यवस्था, तपासणीची व्यवस्था, वैद्यकीय तपासणीची व्यवस्था ही निश्चित केलेली आहे. काय काय पाहिलं जातं याच्यामध्ये? अर्थातच योनी मार्ग, हो, त्याची तपासणी आहेच. योनी मार्गाचा आसपासचा प्रदेश शरीराचा, त्याची तपासणी, वेगवेगळ्या प्रकारचे स्मिअर्स म्हणजे काचेवरती वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल्स घेणं. एवढंच नव्हे तर त्या योनी मार्गाच्या आसपासच्या जखमा आणि त्याची काटेकोर नोंद ही केली जाते. धूळ, माती, वाळूचे कण काही लागलेत का, अंगाला चिकटलेत का, हे पण बघितलं जातं. आणि अर्थातच गुप्तांगावरचे केस, त्या स्त्रीचे केस अर्थातच, आणि त्या बलात्कार करणाऱ्या पुरुषाचे केस असे जर मिळाले तर त्याचीही तपासणी होते. आणि केशमुळं फॉलिकल, हेअर फॉलिकल म्हणतो आपण त्याला, ते जर मिळालं तर DNA स्टडीसाठी त्यांचा उपयोग होतो. म्हणजे थेट पुरावा आपण सिद्ध करू शकतो. नखातली माती, कोणाच्या नखातली माती? बलात्कारी स्त्रीने विरोध केला तर तिच्या नखामध्ये माती असते, रक्त असतं, आणि त्या रक्तामध्ये ज्या पेशी असतात त्या पेशी कोणाच्या, याचा पण अभ्यास करता येतो, पुरावा हाती लागतो. कातडीवरती इकडे तिकडे पडलेले वीर्याचे डाग, याची पण अर्थातच तपासणी केली जाते. आंघोळ केली की अर्थातच हे पुरावे नष्ट होतात. साधारणपणे भारतीय स्त्रीला, बलात्कारी स्त्रीला, कोणत्याही स्त्रीला खरं सांगायचं म्हटलं तर आपण अपमानित झालो आहोत, आपण अपवित्र झालो आहोत म्हणून आंघोळ करायची, ताबडतोब स्वच्छ करायचं नको, ती आठवण सुद्धा शरीरावरती नको असं तिला वाटतं. आणि त्याच्यामुळे पुरावे नष्ट होऊ शकतात. या प्रोटोकॉलमध्ये जी काही तपासणी होते, जी काही सॅम्पल्स गोळा केली जातात, त्याची विविध प्रकारची पॅकेट्स तयार केली जातात आणि ते प्रिझर्व केले जातात. त्यानंतर अर्थातच सगळी ट्रीटमेंट ताबडतोब सुरू होते आणि बाकी सगळं उपचार व्यवस्थित होतो. बाकीच्या इंजुरीज, जखमा यांचं व्यवस्थितपणे त्याची ट्रीटमेंट होते.
मुद्दा असा आहे की याबद्दलचं डॉक्टरांचं ट्रेनिंग झालेलं आहे, पोलिसांचं ट्रेनिंग व्हायला पाहिजे, ते अनेक ठिकाणी होतं. इनफॅक्ट अशी गोष्ट आहे की हे जे कमिशन आहे आणि हा प्रोटोकॉल आहे, हा सगळ्याच्या सगळ्या देशभर लागू आहे. उत्तर प्रदेश हा आपल्याच देशाचा भाग आहे. आश्चर्य वाटतं की तिथल्या डॉक्टरांनी आणि तिथल्या पोलिसांनी नेमकं काय केलं. सामान्य माणूस म्हणून आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे, हे ठाऊक पाहिजे. आपण काही डॉक्टर नसतो, पण तरी देखील या बेसिक गोष्टी, वैज्ञानिक गोष्टी या आपल्याला माहिती हव्यात. म्हणून मित्रांनो, मी एवढं सगळं आपल्याशी बोललो.